नमस्कार मित्रांनो, आज 17 जून भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा दिवस जो एका क्रांती सूर्याची आठवण करून देतो। आज गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी। ज्या माणसाने समाजाला शहाणी करण्यासाठी, अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी एवढा छळ सहन केला, ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही। चला तर मग जाणून घेऊया इतिहासकारांनी विसरलेला त्यांचा तो ज्वलंत इतिहास। 14 जुलै 1856 रोजी साताऱ्यातील टेंभू या गावी आगरकरांचा जन्म झाला। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, पण शिक्षणाची जिद्द एवढी की अंगावर धड कपडे नसताना त्यांनी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। पुण्यात कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट बाळ गंगाधर टिळकांशी झाली। दोघांचे ध्येय एकच होते, देशसेवा। दोघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू केली आणि आगरकर केसरीचे पहिले संपादक बनले। सुरुवातीला सर्व काही छान होतं, पण लवकरच दोघांमध्ये एक मोठा वैचारिक मतभेद निर्माण झाला। टिळकांचे म्हणणे होते, आधी राजकीय स्वातंत्र्य, इंग्रजांपासून मुक्ती हवी, पण आगरकरांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता। ते म्हणाले, ज्या समाजात बालविवाह, जातीभेद, अंधश्रद्धा आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, त्या समाजाला स्वातंत्र्य मिळवून काय फायदा? आगरकरांचा ठाम पाठिंबा होता, आधी सामाजिक सुधारणा, मग स्वातंत्र्य। याच मतभेदामुळे त्यांनी केसरी सोडले आणि स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। जेव्हा आगरकरांनी सुधारक मधून विधवा विवाहाचे समर्थन केले आणि सनातनी विचारांवर प्रहार केले, तेव्हा पुण्यातील सनातनी समाज खवळला। विरोध इतका वाढला की काही लोकांनी आगरकर जिवंत असतानाच त्यांच्या घरावरून त्यांची प्रेत यात्रा काढली। कोणताही सामान्य माणूस यामुळे खचला असता, पण आगरकर हे वज्राचे बनले होते। त्यांनी खिडकीतून स्वतःचीच अर्थी पाहिली आणि मुश्किलपणे म्हणाले, चलो, मी जिवंत असतानाच मला हे पाहायला मिळालं की माझ्या मृत्यूनंतर हे लोक काय करणार आहेत। खर तर सततच्या दमा, अस्थमा या आजारामुळे त्यांचे शरीर खचत चालले होते। आपल्याला मृत्यू कधीही गाठू शकतो हे त्यांना माहिती होतं। म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर आपल्या वृद्ध आईवर किंवा गरिबीत असणाऱ्या कुटुंबावर अंत्यसंस्काराचा भार पडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी 20 रुपये आधीच बाजूला लिहून ठेवले होते। विचार करा, केवढा हा स्वाभिमान। म्हणजे 17 जून 1895 रोजी या बुद्धिप्रामाण्यवादी महापुरुषांनी जगाचा निरोप घेतला। फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली। आजचा आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्र आगरकरांनी लावलेल्या याच विचारांच्या रोपट्यावर उभा आहे। अशा या निर्भीड, निडर आणि महान समाज सुधारकाला आमच्या चॅनल तर्फे विनम्र अभिवादन। मित्रांनो, हा इतिहास आणि हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमचे विचार कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।